गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी। नमस्कार, मी सायली। क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात अशाच ताज्या बातम्या। कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस भरती प्रक्रिया 2022-23 पोलीस भरतीसाठी आलेल्या सर्व उमेदवारांची मैदानी चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली। मैदानी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मैदानावरच कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलीस भरती प्रक्रिया दरम्यान कर्तव्य बजावलेले अप्पर पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अधिकारी तसेच सर्व अंमलदार, अंशकालीन कर्मचारी अशा सर्वांना मैदानावरच प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले। त्यामुळे भरती प्रक्रिया दरम्यान काम केलेल्या सर्व अधिकारी व अंमलदार यांचा उत्साह द्विगुणित झाला होता। सदरचे प्रशस्तीपत्र बहाल केल्यानंतर भरती प्रक्रिया दरम्यान काम केलेले सर्व अधिकारी व अंमलदार यांना बडाखाना देण्यात आला। त्यामुळे सर्व अधिकारी व अंमलदार यांच्या भरती प्रक्रिया दरम्यान केलेल्या सर्व कामाचा ताण निघून गेला। त्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचारी हे त्यांचे पूर्ववत कर्तव्यावर रवाना झाले। लवकरच चालक, पोलीस शिपाई यांची ड्रायव्हिंग टेस्ट तसेच सर्व पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।